नमस्कार. बिझनेस डायरेक्शनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हिस्टोग्राम आणि नॉर्मॅलिटी टेस्ट. तर हे कसे काढले जातात आणि त्याचा एसपीसी मध्ये कसा वापर होतो हे आपण यामध्ये पाहणार आहे. एसपीसी मध्ये फक्त कंट्रोल चार्ट नाही तर अनेक टूल वापरले जातात आणि त्यांचा वापर हा डेटानुसार केला जातो. हे टूल्स आहेत फ्लो डायग्राम, कॉज अँड इफेक्ट डायग्राम, परेटो डायग्राम्स, चेक शीट्स, scatter diagram, design of experiments, methods used by Taguchi, regression and correlation, advanced tools like F-test, T-test, probability, hypothesis. असे अनेक टूल्स स्टॅटिस्टिकल टेक्निकमध्ये वापरले जातात. आता आपण नॉर्मॅलिटी टेस्ट आणि या टेस्टचा वापर डेटामध्ये एसपीसी मध्ये कसा केला जातो हे पाहूया. तर आपणास माहीत असेल जेव्हा कोणतेही मशीन नॉर्मली चालत असते त्यावेळी सेंटरला डेटा प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी ही जास्त असते व जसजसे सेंटरपासून दूर जाऊ तसतसे कमी डेटा पॉइंट जनरेट होत असतात. तर नॉर्मली टेस्टमध्ये हेच चेक केले जाते. एका मशीनवरचा आहे का मिक्स डाटा आहे. तर ही नॉर्मॅलिटी टेस्ट काढायची कशी. तर ही टेस्ट आपण मिनी टॅबमध्ये काढू शकतो आणि त्याचा चार्ट आपण पाहू शकतो. जर डाटा नॉर्मल असेल तर डेटा पॉइंट्स ट्रेंड सेंटर लाईनच्या जवळ असतील तर आपण चार्टमध्ये पाहू शकता. पहिल्या चार्टमध्ये डेटा पॉइंट्स हे ट्रेड सेंटर लाईनच्या जवळ आहेत तर दुसऱ्या चार्टमध्ये डेटा पॉइंट्स ट्रेड सेंटर लाईनपासून दूर आहे. तर हे समजण्यासाठी त्यामधील पीची व्हॅल्यू पाहणे गरजेचे आहे. पीची व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त असेल तर डाटा हा नॉर्मल आहे आणि जर पीची व्हॅल्यू 0.5 पेक्षा कमी असेल तर डाटा हा अबनॉर्मल आहे. तर यामध्ये आपणास हे कळते की डाटा अबनॉर्मल असेल तर तो वेगवेगळ्या टायमिंगमध्ये घेतलेले डेटा पॉइंट्स असतील किंवा घेतलेला डेटा पॉइंट वेगवेगळ्या मशीनवरचा असेल किंवा तो आपल्या मनाने भरलेला डेटा असेल. आता आपण हिस्टोग्राम कसा काढायचा आणि त्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्यावरून काय आपण समजावून घ्यायचे आहे हे पाहूया. आपल्या डेटाचे डिस्ट्रीब्यूशन कसे आहे हिस्टोग्रामवरून कळते. आपला डेटा किती विखुरलेला आहे आणि त्यामध्ये असलेले व्हेरिएशन समजते. हिस्टोग्राममध्ये डाटाचा सेंटर पण कोठे आहे हे समजते. हिस्टोग्राम काढत असताना टॉलरन्सचे समान भाग करून प्रत्येक भागामध्ये किती डेटा पॉइंट्स आलेले आहेत हे दर्शवले जाते आणि त्यावरून हिस्टोग्राम हा काढला जातो. आता आपण एक उदाहरण घेऊन समजावून घेऊ. एका बोरचे स्पेसिफिकेशन आहे 100 ± 10. तर यामध्ये 16 डेटा पॉइंट्स म्हणजे 16 रीडिंग आहेत. दिलेल्या मेथड कॅल्क्युलेशननुसार त्याची क्लासिफिकेशन विथ काढलेली आहे व त्यानुसार प्रत्येक विभागात किती पॉइंट्स आलेले आहेत हे दर्शवले आहे आणि त्यानुसार हिस्टोग्राम काढलेला आहे. तर यामध्ये हिस्टोग्राम काढणे महत्त्वाचे नाही. ते कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये किंवा एक्सेलमध्ये मिळेल. हिस्टोग्राम समजावून घेणे हे महत्त्वाचे आहे. तर मागील स्लाइडमध्ये म्हणल्याप्रमाणे डाटा कसा विखुरला गेला आहे, त्याचा स्प्रेड किती आहे, त्याचा सेंटर पॉइंट कुठे आहे हे या हिस्टोग्रामवरून लक्षात येईल. तर आपणास या व्हिडिओमध्ये समजले असेल नॉर्मॅलिटी टेस्ट म्हणजे काय आणि ती कशासाठी वापरायची, हिस्टोग्राम म्हणजे काय, तो कसा काढायचा आणि त्यामधून आपणास काय समजावून घ्यायचे आहे. धन्यवाद. जर आपण YouTube चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल व आपणास जर आपले नॉलेज वाढवायचे असेल व सर्व फाईल, फॉर्मॅट, चार्ट, टेबल व व्हिडिओ यांची माहिती घ्यायची असेल
तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन बिझनेस डायरेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.